नमस्कार मित्रांनो, तुळ राशीसाठी वसंत पंचमी तो संकेत आहे जिथून नशीब आपली दिशा बदलते। तुळा राशीच्या लोकांसाठी यंदाची वसंत पंचमी केवळ ऋतू बदलाचा सण नाही, ती अशी रेषा आहे जिथून तुमचे नशीब सरळ मार्गाने नाही तर नव्या दिशेने वळणार आहे। आतापर्यंत तुमच्या आयुष्यात जो संभ्रम, अडथळे आणि कधी होईल असा प्रश्न निर्माण झाला होता, तो दूर करण्यासाठी ही वसंत पंचमी येत आहे। जसा मौनी अमावस्येच्या तारखेबाबत 18 आणि 19 जानेवारी दरम्यान गोंधळ निर्माण झाला, तसाच तुमचाही जीवन प्रवास आतापर्यंत एका निर्णायक वळणावर अडकलेला होता। पण आता तसे राहणार नाही। 23 जानेवारीला येणारी वसंत पंचमी तुळ राशीसाठी स्पष्ट संकेत देत आहे की प्रतीक्षा संपली आहे। शुक्रप्रधान तुळा राशीसाठी हा दिवस साधा नसून भविष्याची घोषणा करणारा आहे। या दिवशी ग्रहांची जी चाल तयार होत आहे ती तुमची विचारसरणी, निर्णयशक्ती आणि ओळख या तिन्हींना हादरवून टाकणारी ठरेल। मकर राशीत बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ हे 4 शक्तिशाली ग्रह एकत्र गोचर करत आहेत। बुध आणि सूर्य यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग, शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग, मंगळ आपल्या उच्च राशीत मकरमध्ये असल्यामुळे रुचक राजयोग, चंद्र मीन राशीत आणि गुरु मिथुन राशीत असल्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होत आहे। तसेच या सर्वांमध्ये शिवयोगही निर्माण होत आहे। एवढे सारे राजयोग एकाच वेळी बनणे हा साधा योग नाही। हा तो काळ असतो जेव्हा आयुष्यात दडलेली सत्ये समोर येतात, रखडलेले निर्णय अपरिहार्य होतात आणि ज्या मार्गांपासून तुम्ही दूर पळत होता त्याच मार्गांकडे परिस्थिती स्वतः तुम्हाला घेऊन जाते। वसंत पंचमीनंतर तुळ राशीच्या आयुष्यात 9 मोठ्या घटनांची मालिका सुरू होईल। या घटना सामान्य नसतील। तुमची विचारसरणी बदलेल, तुमच्या प्राधान्यक्रमात बदल होईल आणि काही नाती, काही भूमिका कायमच्या मागे पडतील। ज्या गोष्टी आतापर्यंत पडद्यामागे होत्या त्या हळूहळू समोर येऊ लागतील। हा काळ जास्त बोलण्याचा नाही तर संकेत समजून घेण्याचा आहे, कारण वसंत पंचमीला तयार झालेला हा महासंयोग तुळ राशीसाठी असे भविष्य लिहित आहे जे आता कोणीही थांबवू शकत नाही। पहिली मोठी घटना म्हणजे वसंत पंचमीनंतर तुळा राशीच्या आयुष्यात येणारे निर्णायक वळण। ही घटना अचानक घडेल, पण ती अपघाती नसेल। हे तेच वळण असेल ज्याचे संकेत तुम्हाला बराच काळ मिळत होते, पण तुम्ही ते समजूनही दुर्लक्ष करत होतात। वसंत पंचमीला तयार झालेले बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोग तुमची निर्णयशक्ती जागृत करतील। आता नाही, थोड्या वेळाने सगळं ठीक होईल असे शब्द आता चालणार नाहीत। ही घटना आयुष्यातील एखाद्या क्षेत्रात स्पष्टतेची मागणी करेल, मग ते करिअर असो, एखादे जवळचे नाते असो किंवा तुमची सामाजिक ओळख असो। ज्या असंतुलनामुळे तुमची ऊर्जा दीर्घकाळ शोषली जात होती आणि ज्यामुळे तुम्ही आतून थकून गेला होता, त्याचा शेवट किंवा मोठा बदल या पहिल्या घटनेपासून सुरू होईल। सुरुवातीला हा बदल अस्वस्थ वाटू शकतो, जणू काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहेत असे वाटेल। पण लवकरच तुम्हाला उमगेल की वसंत पंचमीचे हे वळण तुम्हाला पाडण्यासाठी नाही तर त्या मार्गावर नेण्यासाठी आहे जिथे पोहोचण्याची इच्छा होती, पण धैर्य कमी पडत होते। हा स्पष्ट संकेत आहे की आता तुळा राशीचे जीवन जुन्या संतुलनावर नाही तर नव्या धैर्यावर चालणार आहे। दुसरी मोठी घटना म्हणजे वसंत पंचमीनंतर लपलेले सत्य उघड होणे। ही घटना भावनिकदृष्ट्या खोलवर परिणाम करणारी असेल। चंद्र आणि गुरु यांच्या गजकेसरी राजयोगामुळे तुम्हाला केवळ सौभाग्यच नव्हे तर सत्य पाहण्याची दृष्टीही मिळेल। हे सत्य एखाद्या व्यक्तीशी, नात्याशी, वचनाशी किंवा कार्यक्षेत्राशी संबंधित असू शकते जे आतापर्यंत तुमच्यापासून लपवले गेले होते किंवा ज्याला तुम्ही स्वीकारायला तयार नव्हता। तुळा राशीची प्रवृत्ती संतुलन राखण्यासाठी अनेकदा सत्याकडे दुर्लक्ष करण्याची असते, पण वसंत पंचमीनंतर ते शक्य राहणार नाही। परिस्थिती अशी घडेल की सत्य समोर येईल आणि त्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य होईल। सुरुवातीला हा उलगडा मन अस्वस्थ करू शकतो, हृदय जड करू शकतो, पण हाच अनुभव तुमच्यात आत्मसन्मान जागा करेल। भ्रम तुटतील, मुखवटे गळून पडतील आणि तुम्हाला स्पष्टपणे कळेल की
कोणाला सोबत ठेवायचे आणि कोणाला सोडून द्यायचे। ही घटना तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर अधिक सशक्त करण्यासाठी येत आहे, कारण वसंत पंचमी हा ज्ञानाचा सण आहे आणि जेव्हा ज्ञान येते तेव्हाच जीवनातील खरे संतुलन सुरू होते। वसंत पंचमीनंतर घडणारी तिसरी मोठी घटना म्हणजे भाग्याने दिलेली एक अनपेक्षित संधी। वसंत पंचमीनंतर तुला राशीच्या आयुष्यात घडणारी ही तिसरी घटना थेट तुमच्या नशिबाशी जोडलेली असेल। या काळात तयार झालेले लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग तुमचे थांबलेले सौभाग्य पुन्हा गतिमान करतील। ही अशी संधी असेल जिची आशा तुम्ही कदाचित सोडून दिली होती किंवा जिला तुम्ही आधीच संपलेले मानले होते। पण नियतीचा नियम स्पष्ट आहे, जे तुमच्यासाठी लिहिलेले असते ते योग्य वेळी परत नक्की येते। ही संधी अचानक समोर येईल। सुरुवातीला तुम्हालाच विश्वास बसणार नाही की ही संधी खरोखरच तुमच्यासाठी आहे। एखाद्या व्यक्तीच्या रूपात, एखाद्या माहितीद्वारे किंवा एखाद्या प्रस्तावाच्या रूपात ही संधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि ती तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठी ठरेल। या तिसऱ्या घटनेची सर्वात खास बाब म्हणजे ही तुमच्या मेहनतीचे, तुमच्या संयमाचे आणि आतापर्यंत केलेल्या त्यागाचे फळ असेल, जरी आतापर्यंत त्याचे कोणतेही संकेत तुम्हाला मिळाले नसले तरी। या संधीचा परिणाम फक्त एका क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही, तर तुमची आर्थिक स्थिती, आत्मविश्वास आणि सामाजिक ओळख या तिन्हींवर त्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येईल। या टप्प्यावर तुला राशीच्या लोकांना एक मोठा निर्णय घ्यावा लागेल, कारण ही संधी तेव्हाच फलदायी ठरेल जेव्हा तुम्ही भीती आणि संशय यांवर मात करून तिच्यावर विश्वास ठेवाल। हा काळ सूचित करतो की आता आयुष्य फक्त संतुलन राखण्याचे नाही, तर संतुलन स्वतःच्या बाजूने वळवण्याचे आहे। तिसरी मोठी घटना तुळ राशीसाठी हा स्पष्ट संदेश घेऊन येईल, आता भाग्य तुम्हाला थांबवण्याच्या नव्हे तर पुढे नेण्याच्या भूमिकेत आहे। चौथी मोठी घटना म्हणजे वसंत पंचमीनंतर नातेसंबंधांमध्ये निर्णायक पुनर्रचना। वसंत पंचमीनंतर तुळ राशीच्या आयुष्यात घडणारी ही चौथी घटना तुमच्या नात्यांना आणि भावनिक जगाला खोलवर हादरवून टाकणारी असेल। वसंत पंचमी हा ज्ञान आणि विवेकाचा सण आहे आणि या काळात तयार होणारा शिवयोग आणि गजकेसरी राजयोग तुम्हाला लोकांचे चेहरे नव्हे तर त्यांचे खरे हेतू ओळखण्याची शक्ती देतील। आतापर्यंत ज्या नात्यांना तुम्ही फक्त संतुलन राखण्यासाठी ओढ ठेवले होते, ती नाती आता किंवा तर अधिक खोल होतील किंवा नैसर्गिकरित्या संपुष्टात येऊ लागतील। या काळात एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल होऊ शकतो किंवा असा एखादा संवाद घडू शकतो जो तुम्हाला खोल विचार करण्यास भाग पाडेल। याच टप्प्यावर भावनिक भ्रम दूर होतील आणि स्पष्ट सीमा निश्चित होतील। या चौथ्या घटनेची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे ती तुम्हाला कमकुवत न करता आतून अधिक मजबूत बनवेल। ज्या नात्यांमध्ये सत्य, सन्मान आणि आपुलकी आहे ती अधिक दृढ होतील आणि ज्या नात्यांमध्ये केवळ स्वार्थ किंवा सव्य होती ती आपोआप मागे पडतील। वसंत पंचमी तुळ राशीला हा महत्त्वाचा धडा शिकवेल, संतुलन म्हणजे सगळ्यांना सोबत ठेवणे नव्हे तर योग्य लोकांना सोबत ठेवणे होय। पाचवी मोठी घटना म्हणजे वसंत पंचमीनंतर करिअर आणि व्यावसायिक जीवनात येणारा निर्णायक बदल। वसंत पंचमीनंतर तुळ राशीच्या आयुष्यात घडणारी ही पाचवी घटना तुमच्या करिअरमध्ये असा वळण घेऊन येईल जो दीर्घकाळ लक्षात राहील। या काळात तयार होणारे बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोग तुमची बुद्धी, संवादकौशल्य आणि निर्णयक्षमता अधिक तीव्र करतील। आतापर्यंत जी मेहनत निष्फळ वाटत होती ती अचानक सकारात्मक दिशेने फळ देऊ लागेल। हा बदल फक्त पद, प्रतिष्ठा किंवा बढतीपुरता मर्यादित नसेल तर तुमची संपूर्ण व्यावसायिक ओळख आणि दिशा नव्याने घडवेल। तुम्हाला नवीन संधी, नवीन सहकार्य किंवा मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या आधी अशक्य किंवा खूप दूरच्या वाटत होत्या। सुरुवातीला हा बदल आव्हानात्मक वाटू शकतो, कारण तुमच्या विचारसरणीत आणि काम करण्याच्या पद्धतीत झपाट्याने बदल करावा लागेल। पण कालांतराने हाच बदल सिद्ध करेल की हे वळण तुमच्या भविष्यासाठी निर्णायक आणि लाभदायक होते। पाचवी घटना तुळा राशीसाठी स्पष्ट संदेश देते, आता सक्रिय होण्याची वेळ आहे, घाबरण्याची नाही। सहावी मोठी घटना म्हणजे वसंत पंचमीनंतर आर्थिक स्थैर्य आणि लाभामध्ये अनपेक्षित वाढ।
वसंत पंचमीनंतर तुळ राशीच्या आयुष्यात घडणारी ही 6वी घटना. तुमच्या धनसंपत्ती आणि आर्थिक स्थितीत ही 6वी घटना महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल. या काळात तयार होणारे लक्ष्मी नारायण राजयोग आणि रुचकर राजयोग तुमचे थांबलेले स्रोत पुन्हा गतिमान करतील. हा बदल अचानक घडेल. सुरुवातीला कदाचित तुम्हाला त्याची गंभीरता पूर्णपणे जाणवणार नाही, पण लवकरच त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्तरावर स्पष्टपणे दिसून येईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेली गुंतवणूक, अडकलेली देणी किंवा नवीन आर्थिक संधी आता लाभदायक दिशेने वळू लागतील. एखाद्या अनपेक्षित स्रोताकडून उत्पन्नात वाढ, नवीन आर्थिक शक्यता खुल्या होणे किंवा आर्थिक सुरक्षिततेत बळकटी येणे हे सर्व संकेत या काळात सक्रिय होतील. ही घटना तुळ राशीला हे जाणवून देईल की मेहनत, संयम आणि शिस्त यांचे फळ वेळेनुसार नक्की मिळते. 6व्या घटनेचा संदेश स्पष्ट आहे. संतुलन केवळ भावनांमध्येच नव्हे तर आर्थिक निर्णयांमध्येही आवश्यक आहे. आता वेळ आहे तुमच्या संसाधनांचा शहाणपणाने वापर करण्याची आणि भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची. 7वी मोठी घटना म्हणजे वसंत पंचमीनंतर आरोग्य आणि जीवनशैलीत होणारा महत्त्वपूर्ण सुधार. वसंत पंचमीनंतर तुळ राशीच्या आयुष्यात घडणारी 7वी घटना तुमच्या आरोग्य आणि दिनचर्येत खोल आणि दीर्घकालीन बदल घडवून आणेल. वसंत पंचमी केवळ ज्ञानाचा सण नाही, तर शरीर आणि मनाच्या संतुलनाचे प्रतीकही आहे. या काळात तयार होणारे शिवयोग आणि गजकेसरी राजयोग तुमच्यातील थकवा, ताण आणि असंतुलन हळूहळू दूर करू लागतील. मागील काळात ज्या छोट्या मोठ्या आरोग्य समस्या किंवा मानसिक तणाव तुम्हाला त्रास देत होते ते आता कमी होताना दिसतील. हा बदल फक्त शारीरिक आरोग्यापुरता मर्यादित राहणार नाही. तुमचे मानसिक संतुलन, ऊर्जेची पातळी आणि दैनंदिन दिनचर्या यामध्येही सकारात्मक बदल होईल. जुन्या सवयी, चुकीची जीवनशैली आणि अनियमित दिनक्रम सोडण्याची नैसर्गिक संधी तुम्हाला मिळेल. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ सांगतो की जेव्हा शरीर आणि मन संतुलित असतात तेव्हाच मोठी यशे शक्य होतात. 7वी घटना हा खोल संदेश देते. यश फक्त संधींमुळे नाही, तर निरोगी शरीर आणि स्पष्ट मनामुळे मिळते. आता वेळ आहे स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पुन्हा ऊर्जावान करण्याची, जेणेकरून येणारी प्रत्येक आव्हाने तुम्ही सहजपणे हाताळू शकाल. 8वी मोठी घटना म्हणजे वसंत पंचमीनंतर सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मानात वाढ. वसंत पंचमीनंतर तुळ राशीच्या आयुष्यात घडणारी 8वी घटना तुमच्या समाजातील दर्जा आणि प्रतिष्ठेला नवी उंची देणारी ठरेल. या काळात तयार होणारे बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोग तुमची वाणी, विचार आणि कृती अधिक प्रभावी बनवतील. आतापर्यंत ज्या प्रयत्नांकडे, योगदानांकडे आणि प्रामाणिक कर्मांकडे दुर्लक्ष झाले होते त्यांना आता नैसर्गिकरित्या मान्यता आणि सन्मान मिळू लागेल. या टप्प्यात तुळ राशीचे लोक अनुभवतील की लोक आता तुमच्या सल्ल्याला, निर्णयांना आणि व्यक्तिमत्वाला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. हा प्रभाव केवळ वैयक्तिक ओळखीपुरता मर्यादित राहणार नाही, तर तुमच्या कुटुंबात, कार्यक्षेत्रात आणि सामाजिक वर्तुळातही तुमची भूमिका अधिक मजबूत होईल. 8व्या घटनेचा संदेश स्पष्ट आहे. दीर्घकाळ केलेली मेहनत, संयम आणि प्रामाणिकपणा आता मान, सन्मान आणि प्रतिष्ठेच्या रूपात फळ देईल. आता वेळ आहे तुमच्या प्रभावाला योग्य दिशा देण्याची, कारण येणाऱ्या काळात हीच प्रतिष्ठा तुमच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांना आणि संधींना आकार देईल. 9वी मोठी घटना म्हणजे वसंत पंचमीनंतर वैयक्तिक विकास आणि नव्या दिशेची सुरुवात. वसंत पंचमीनंतर तुळ राशीच्या आयुष्यात घडणारी ही 9वी आणि अंतिम मोठी घटना तुमच्या वैयक्तिक विकासात आणि जीवनाच्या दिशेत सर्वात खोल परिवर्तन घडवून आणेल. वसंत पंचमी हा ज्ञान, विवेक आणि नव्या आरंभाचा सण आहे आणि या काळात तयार होणारे सरस्वती कृपायोग, बुधादित्य राजयोग आणि शिवयोग तुमची विचारसरणी आणि निर्णय घेण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकतील. आतापर्यंत ज्या संधी, शक्यता आणि परिस्थितींकडे तुम्ही दुर्लक्ष केले होते किंवा आता नाही असे म्हणत टाळत होतात, त्या आता अचानक स्पष्टपणे तुमच्यासमोर येतील. या काळात तुमची अंतर्दृष्टी, अनुभव आणि आत्मबोध तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. नवीन कल्पना, नवीन योजना आणि नवीन जबाबदाऱ्या मिळून
तुमच्या आयुष्याला अशी दिशा देतील जिची कल्पना तुम्ही कदाचित पूर्वी कधीच केली नसेल. हा बदल तुमचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि निर्णयक्षमता नव्या उंचीवर घेऊन जाईल. 9वी घटना हा स्पष्ट संदेश देते, आता आयुष्य फक्त परिस्थितींवर प्रतिक्रिया देण्याचे नाही, तर जागरूकपणे आणि धैर्याने निर्णय घेण्याचे आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वतःला नव्याने परिभाषित करण्याचा आणि ज्या आयुष्याला तुम्ही खरोखर जगू इच्छिता त्या आयुष्याची सुरुवात करण्याचा आहे. वसंत पंचमीपासून तुळ राशीचा नवा अध्याय सुरू होत आहे. मौनी अमावस्या आणि वसंत पंचमीनंतर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या 9 मोठ्या घटना केवळ योगायोग नाहीत. या तुमच्या भाग्याचे, संयमाचे आणि आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांचे एकत्रित फळ आहे. प्रत्येक घटना तुमच्या आयुष्यात एक धडा, एक संधी आणि एक आवश्यक बदल घेऊन आली आहे. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही या संकेतांना ओळखता की त्यांना तसेच निघून जाऊ देता. लक्षात ठेवा, मौनात दडलेला संदेश आणि ग्रहांची चाल तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. फक्त त्यांना समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे. जीवनात बदल घडवणारे संकेत नेहमी गोंगाटात येत नाहीत, ते शांतपणे मनाच्या दारात येऊन ठोठावतात. जो त्यांना ओळखतो तोच आपल्या नशिबाची दिशा बदलतो. वसंत पंचमीप्रमाणे तुमच्या आयुष्यातही नवी उजळणी येऊ दे, गोंधळ संपो, मार्ग स्पष्ट होवो आणि प्रत्येक निर्णय तुम्हाला यश, शांती आणि समाधानाकडे घेऊन जावो. कारण आता वेळ आहे फक्त वाट पाहण्याचा नाही, तर स्वतःचे भविष्य घडविण्याची. तुळा राशीचा नवा प्रवास शुभेच्छांनी उजळलेला असो. धन्यवाद. हर हर महादेव.